नाशिक शहरासह जिल्हाभरात मागच्या आठवड्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या होत्या। शहरासह ग्रामीण भागात रस्ता खचणं, रस्ता वाहून जाणं, पुलाचा भाग कोसळणं अशा अनेक समस्या उद्भवल्या होत्या। अशा 53 संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्यात। फायर ब्रिगेड, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, महापालिका अशा वेगवेगळ्या विभागांकडून जिल्हा प्रशासनाने माहिती संकलित केली आहे। रस्त्यावर पाणी का तुंबलं, रस्ता का खचला याची कारणं शोधली जातात। त्यासोबत रामकुंड परिसरात 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असताना गोदावरी नदीला पूर आला होता। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे काय उपाययोजना करायच्या या संदर्भात देखील आता उपाययोजना केल्या जातील। 1 महिन्यात अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवला जाणार असून तात्काळ त्यावर कार्यवाही करण्याची तयारीही केली जाते। 53 अशा लोकेशन्स आपण आयडेंटिफाय केलं ज्या ठिकाणी आपल्याला काय प्रमाणात मिटिगेशनचे एफर्ट्स करण्याची गरज आहे। मिटिगेशनच्या एफर्ट्समध्ये तिथे काही ठिकाणी आपल्याला नाला खोलीकरण करण्याची गरज असू शकते, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज तयार करण्याचे विषय असेल, रिटेनिंग वॉल करण्याचा विषय असेल, काही ठिकाणी रस्त्याच्या ब्रिजेसच्या हाईट वाढवण्याचा विषय असेल। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभिन्न ठिकाणी काम पण चालू आहे। यदि कुठल्या ठिकाणी आपल्याकडे ऑलरेडी प्रोजेक्ट मंजूर असेल तर त्याच्या डिझाईन या आपत्तीच्या अगेन्स्ट आपण तुलना करून या आपत्तीच्या 2 पट म्हणजे लेट्स से की आता अगर 2 मीटर या 2 फुटाचं अगर पाणी तिथे जमा झालं असेल तर आपण 4 मीटरचं नियोजन करू, असं आपण ते डिझाईनमध्ये पण दुरुस्ती करणार आहे।